मंडळी, एखादी चांगली सवय प्रमाणाबाहेर होऊ लागली की तिचा सुद्धा एखाद्या व्यसनाप्रमाणे त्रास होऊ लागतो. हीच गोष्ट विनोदाच्या माध्यमातून हसत हसत सांगायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. जायला कोण आला आता रानरेडा? बाय अरे काय मेंदू डायला तुझा आत्ता लगा काचकिनी ब्रेक दाबला नाही तर गेली असतीस टायरा खाली. कलिंगडाचा चिकू झाला असता. अरे बाप. गाडी का बरं अडवली? अडवली म्हणजे मला जायचंय म्हणून अडवली. नाही नेणार. नाही नेणार म्हणजे ए मान्या, गाडी का थांबवली? हो, गाडी फुल आहे. फुल आहे गाडी फुल आहे. माग तर गाडी रिकामी आहे पूर्ण. उगा आपलं फुल आहे काहीतरी. काय अर्धीच माणसं न्यायला सांगितले. कोण एवढी माणसं घेऊन जातो आम्ही. हो मग टपावपासून ने हो मला. कच्च्या पोहायचे वेटप. हो. मग मांडीव बसीन तुमच्या. मांडीवरच टाकणार आहे. मान्या, लय बोललो अरे काय? बाईचं लयच अर्जंट काम दिसतंय. चला लोक. कदम काय अर्जंट काम नसते वया बायकच. ह्यांना काय काम नाही तेव्हा. याच्या आईला सणासुदीला तिकडं आईकडे जाते ती माहेरी. हा. बरं गेल्यासारखं वयाचं राहायचं ना 2 4 7 8 वर्ष. कशाला आली नाही? मी कशाला राहू माहेराला एवढं. मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय. अयो, नवऱ्याची लयच आठवण येते बाईला. काय नवऱ्याची आठवण येत नाही. नवऱ्याला सुखानं जगूच देत नाही ते असल्या बायका तर. ए, तुला कसं माहिती रे मान्या? माझी बायको आहे. वहिनी, अयो थांबा वहिनी. नाही नाही, तुम्हाला ओळखलं नाही. अहो लागऱ्यात किती तुम्ही शिडशिडत होता. होय तर. आता शिड केवढं फुगले. नाही नाही, अहो लग्न केवढं मानवले तुम्हाला. होय. टेन्शन घ्यायचं नाही. चला चला. स्पेशल सीट देतोय तुम्हाला. पेशल काय या इकडे पुढे या. काय झालं? काय पेशल शीट? वहिनी आहे ती. काय पेशल शीट बिडी मिळणार नाही. ही बाई जर गाडीत बसणार असेल का नाही तर गाडी पुढे नेणारच नाही मी. मी याच गाडीत नाही येणार. पण मी गाडी नेणारच नाही ना पुढं. अरे ओ दादा दादा, काय तुम्हारे बातों के चक्कर में मेरी परेशानी हो जाएंगी. काय झालं? मैं तुमको बोलता हाँ? मेरी है ना दूर की साली है, अमन लेकिन मेरे दिल के नजदीक है उन्हें. अमन तो उसका निकाह है. अमन और काजी साहब है ना वक्त के बहुत पाबंद है. अमन वो टाइमो टाइम शादी लगा देते उन्हें. अम्मा. अरे ये क्या? नाही ते डाग लागला होता माग काढा म्हणून पुसलं ते. गलत जगह पे पोछा मार रही तुम्हारी औरत. असं होतं काय कळलं तुम्हाला? तो उन्हों काजी साहब है ना वो टाइमो को शादी लगा के निकल जाते. हा मग अरे काय मग लावला तुम्ही? मला तिकडे जायला उशीर होतो. मग गाडी काढा मग. मग हिला सांगा घरी जायला. मी घरी जाणार नाही. हा? ही बाई जर घरी गेली की नाही गाडी अशी भोंगाट पळवत निघतो की हाँ, हाँ. नाही कुबुले कुबुले म्हणायच्या आधी गाडी डायरेक्ट मांडवात. नहीं देखो मजाक नहीं कर रहा मैं. हाँ? पाल्टी वहाँ है ना, मैं दावत खाने को नहीं जा रहा. हाँ. दावत बनाने को जा रहा. म्हणजे वो जो साली है ना उसका जो शक्कर पड़ा था ना, तब मैंने ऐसी लजीज बिरयानी बनाई थी ना. काय सांगते? सब लोगों ने ऐसी उंगलियां चाट चाट के बिरयानी खाई थी. लगा लगा. बोले वो शोहर चेंज होगा चलेगा, लेकिन बिर्याणी वाला चेंज नाही होणार. तेवढा आहे तेवढा आहे. त्याच्यामुळे मी सगळा सामान घेऊन चाललो आहे. तिथे टपावर आहे ना चावलची बोरी आहे. हे बघा इकडे मसाल्याचा डब्बा सुद्धा मी आणलेला आहे. अयो. हॅलो गाईस, तर आपण आले सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि आमची बस इथे नुकतीच थांबलेली आहे. हे माझ्यासोबतचे सहप्रवासी आणि मी असं ऐकलं की हे खूप उत्तम शेफ आहेत आणि हे खूप उत्तम बिर्याणी बनवतात. बरं यांचा नंबर. के बॉम्बिल तेरे कान के नीचे ऐसी नेचर बजाऊंगा ना. क्या रिकम बात कर रही है? वो मैं एक्सप्लोरर हूँ ना. हाँ. तो मतलब जो भी मैंने देखी, देखी जो भी मैं देखो देखो क्या देखो. मत म्हणजे मला प्रवास करताना माझ्या कॅमेऱ्याना प्रत्येक क्षण बंदिस्त करायला खूप आवडतं. अरे मग असं मराठीत बोल ना. बावली खदान कैमरे में क्या कैद कर रहा? आँखिया में कैद कर, जिंदगी भर यादें ताजा रहती. ये क्या, ये मोबाइल का बटन दबाया सब डिलीट हो जाता. दादा इसको अंदर बंदिस्त कर जरा इसको. कोण घेऊन आले याला? उसको मारो गोली. और तुम्हारे मियाँ बीवी के झगड़े में है ना मेरे को देर हो जाएंगी. तसलं काय सांगू नको मला. तू आधी हिला घरी जायला सांग. मी घरी जाणार नाही. अरे तुम्हारी औरत है, तुम बोलो ना. मैं कैसी? ए यार थांब ना, तू कळत कसं नाही तुला? काय चाललंय रे तुझं? काय 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 हा? अरे नवरा बायकोचं भांडण म्हणजे केवढं नाजूक विषय असतो. हाँ. असा अलगद सोडावं लागतं. कुत्ते का गला दबाने के बाद जैसी आवाज आती वैसी आई अब भी. भाऊ
हा. तुम्ही लय समजूतदार दिसताय हो. जरा समजावा ना त्यांना. अरे हे तर कोण आहे ह्या एरियामध्ये माझ्यासारखं समजूतदार? तुम्हाला भाऊ म्हणलीस होय. ताई तू आता टेन्शन घ्यायचं नाही, मी सगळं बघतोय. ए भाऊजा, आता रे. अरे काय चाललंय? माझ्या बहिणीला घरी काय घेऊन जात नाही? कदम हा वर्ण बुक्की हानीन. अजून 1.5 फूट खाली जाल. कळलं का? मध्ये मध्ये पडू नका. आमच्या नवरा बायकोची भांडणं आहे ती ना. तुम्हाला माहितीये का ही बाय काय त्रास देते मला ती? अरे काय तर दिसते माझी बहीण. काय कळलं तुम्हाला? थांबा. ही बॅग द्यावा. लई धूळ साचली त्याच्यावर. अगे राहू दे ती. राहू दे, कशी केवढी धूळ साचली बघा. अरे नाही असं दे नाही बाई. बघ केवढी स्वच्छतेची हे बाई, केवढी काळजी आहे ना? माझ्यासारख्या अनोळखी माणसाची जर की एवढी काळजी घेत असेल तर घरच्या माणसाची केवढी काळजी घेत असेल. लय लय घेते नाही तर माझी बायको अरे घरात नुसता पाय ठेवला तरी पायाला कचरा लागतोय. पाणी प्यायला असा गाळा सुचायला का त्याच्या खाली गाळ असतोय. एवढी बाई स्वच्छता असेल तू तिला तर होय. बया लई घाण आहे याच्या. काय केलंस तू हे? अरे पैसे सगळे ओले केले बया, त्या पुसून देते पुसून. आतमध्ये लई धूळ आहे. पैसे ओले केलेस तू. पुसून देते अहो देवा. काय पैसे ओलं केलं? 4 वर्षात हिनं मला अक्का वाला केलाय. आयुष्य ओलं करून टाकलं हिनं माझं पाक. मतलब काय करते माहितीये का? क्या? घरात जी दिसल नसल ती सगळी भांडी धुवून काढती. सब गावल ती धुवून काढती. कदम तुम्हाला सांगतो बाय काय करते माहितीये का? काय करते? आपण भाजीला फोडणी देतो की नाही, हा. भांड्यात तेल टाकलं हा. पण ती अर भांड्यात तेलकट झालेलं का जातीन धुवून येते. त्या दिवशी रविवारी मटणाचा रस्सा बनवला होता. म्हणलं त्याच्या आईला मटण बनवलंय आज काय खरं नाही. वडूच वाटीत रस्सानं मटण दिलं. चपाती बुडवायच्या आधी वाटी गायब. सगळा रस्सा वाचला आणि मटण धुवून आणून ठेवलं परत. काय आयुष्य आहे माझं. सगळं धुतलेलं खायला घालते बाय. चपाती धुतलेली, भाकरी धुतलेली, भात धुतलेला, पार गिळगिळीत करून टाकला हिनं मला. तुम्ही माझं सांगताय? तुम्ही आयुष्यभर घरामध्ये ते ड्रायव्हिंग करत असतात तेव्हा? हा ते आता काय सवय आहे. सवय? हा तुम्हाला सांगते टकलू भाऊ. बे जरा वाका हो. ये क्या कर दिया? अहो, तिथं काळं काहीतरी लागलंय ते निघत नाहीये. अरे काला नहीं, वो बाल है. बे बाल आहेत. बंजर जमीन है लेकिन थोड़ी बहुत फसल है उसपे. और ये क्या गिल्ला कपड़ा लगा दिए? नहीं तो- सर्दा हो जाएगा ना मेरे को. काय हो जाएगा? सर्दी जुकाम. सरदा हाँ फिर तो बिरयानी बनाओ क्या छिका मारते रहो उसमें अभी. तुम्हाला सांगते हियो माणूस आहे ना, त्याला जेवणाचं ताट वाढलं ना की असं स्टिअरिंग सारखं फिरवत बसते. तर मग वरणात भात भाजी सगळं असं लागला होतंय मग खाते. मग असं गिअर करायला हात करते तर सगळा तांब्या वाटी सगळं उडून जाते. तुम्हाला सांगते हो भाऊ. अरे थांबा, थांबा. अरे शादी के कपड़े है ना वो. सॉरी बरं का. मागे एकदा माझा भाऊ आला होता हो घरी. हा, हा. आमचं घर कसं लहान आहे ना, हा. तर त्यांना असं आमच्या पायालगत असं घालून दिलं होतं हंतरून. हाँ ठीक है ना. रात्री झोपत यांनी क्लच दाबला. मग काय असं दाबला तर पायाखाली मुंडी आली ना. मुंडी आई. मानाला पट्टा लावून फिरतोय तू आता. मानेला मग होय. वरनं 2 बुक्क्या मारीन आता. ए, तू काय सांगते ग भावाच्या मानाचं? हा माझ्या मामाला का कमरेला पट्टा लावून फिरायला लागतोय तेव्हा. मतलब ये क्या है अपने? ये क्या नहीं? तुमच्यात म्हणजे ठरवलंय का आठवल त्यानं घ्यायचं? मेरे को सब याद है. जिसका है उसने नहीं लिया तो मैं लूंगा फिर. तुम्हाला सांगतो माझा मामा रानात काम करून चिखलात भरून आला होता. हा मग हिनं मामाला बादलीत बुचकाळला. धुवून काढला मामाला माझ्या. बरं धुतला ठीक आहे. हा. धुतला असेल. धुवून दुरी वाळत टाकला त्याला आणि मागनं पाटाने चिमटा अडकवलाय. अरे गाडी निकालो ना. काय गाडी बिडी जाणार नाहीत ही बाई गेली. कदम तुम्हाला सांगतो तुम दूर रहो. त्या दिवशी भांड्यात हात घालून बसली होती काहीतरी धुत होती. म्हणलं ए स्वीट्टी काय धुतीस ग? म्हणली पाणी धुती. अरे पाणी धुतेस बाई तू.
ए पाणी धुतीस होय ग पाणी कलिंगडा गप गुमान घरी जायचं आता गप गुमान घरी जायचं इथनं मी जाणार नाही घरी आधी सांगून ठेवते हा ओ भाऊ इकडे बघा थांब पक्का कलर रे तो जाणार नाही दुनिया में आज कुठला भी साबण नाही जो ऐसा धो सके जाणार नाही तो. Actually, these guys is absolutely right. Because dust is, but there is something. So, स्वच्छता अभियान. ए बाबू तू हा? जीप बाहेर काढ हा? जीप बाहेर काढ अहो, आजूबाजूला लय फंबल पडले ती सांगितलं पाहिजे. हात ठेव. ओ भाभी ओ भाभी आ, बाद में ना उसको खंगाल खंगाल के निचोड़ निचोड़ के धो डालो लेकिन अभी गाड़ी निकालो तुम हिला घरी जायला सांग अरे क्या घर को जाने को बोलो उधर नहीं गया ना मैं तो मेरे को धोपट डालेंगे उधर निकाह शुरू होगा ना अरे घबरा सुरू नाही झालंय ना अजून इकडे माझ्या बहिणीचं आयुष्याचं सगळं पार वाटोळ होऊन चाललं तुझं काय चाललंय अरे क्या चल रहा तेरे को वक्त की नजाकत समझ रही क्या रे मेरू को अरे उधर उनका पत्ता नहीं हिलेगा ना इधर चावल की बोरी इधर है ये देख ये इधर है ना ये मसाले का डिब्बा है ये मसाले का मैं क्या अचार डालू क्या अभी बया अरे लय काळ आहे एक मिनिट माझ्या आवाज कितीला काय चाललंय तिथं नाही घ्या की आता स्वच्छता पाहिजे होती ना घ्या घ्या स्वच्छता मसाला. हा? अरे मसाले में ढस ढस पानी डाल दिया ना इसने नहीं तो- औरत है कि मटन की दुकान है ये इधर दिमाग की जगह क्या भतरे है क्या ए तुझ्या आईला गबस माया बायकोला काय बोलायचं नाही ए ठेव खाली अरे क्या ठेव खाली पुसून देत होते उसको भगाए यहाँ से अब मसाले का क्या करूंगा मैं एक मिनिट हा. इथं दे रे वा 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 अतिशय युनिक असं स्वच्छता अभियान मस्त मस्तच सिद्धू काय म्हणशील आधी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायच्या आधी सेटिंग डिपार्टमेंटचं एकदा Yes! जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे म्हणजे एस टी ज्या पद्धतीने ती लालपरी आणखीन एक काहीतरी सौंदर्य आलं या स्टेजला ही लालपरी या स्टेजवर आल्यावर कमाल वाटतंय आणि त्याचं मॅनरिझम म्हणजे जे डिटेलिंग आहे ना म्हणजे ड्रायव्हर उडी मारूनच उतरतोय आणि कंडक्टर आपला आरामशीर उतरतोय वगैरे सगळं खूप छान होतं सगळ्यांचं ट्युनिंग खूप छान होतं म्हणजे एक टायमिंग वाईज कमाल होता तुम्ही आणि एकदम मी म्हणतो की साफ सुथरा एकदम स्वच्छ परफॉर्मन्स होता तुमचा खूप छान मस्त मजा आली क्या बात आहे थँक्यू सो मच गाईज